सर्वांना माझा नमस्कार। आपण स्क्रीनवरती जे विद्यार्थी बघत आहोत हे सेवा साधना गुरुकुलमधील इयत्ता 6वीचे विद्यार्थी आहेत। विज्ञान हा विषय शिकत असताना या विद्यार्थ्यांना मायक्रोस्कोप ही संकल्पना आली आणि या 6 विद्यार्थ्यांनी असा विचार केला की चला आपण मायक्रोस्कोप बनवण्याचाच प्रयत्न करू आणि त्यांनी छानसा प्रयत्न या ठिकाणी मायक्रोस्कोप बनवण्याचा केलेला आहे। या विद्यार्थ्यांनी मायक्रोस्कोप बनवण्यासाठी कोणतं साहित्य वापरलं, काय कृती केली, या मायक्रोस्कोपचे काय उपयोग होतात हे आपण या विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेऊयात। सुरुवातीला मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी आपापला परिचय द्यावा। नमस्कार, माझे नाव श्रेयस लक्ष्मण टकले। नमस्कार, माझे नाव अभिजित गोरखनाथ। नमस्कार, माझे नाव कार्तिक संतोष खेळकर। नमस्कार, माझे नाव ओम गणेश गायके। नमस्कार, माझे नाव आशिष राजेंद्र कातरे। नमस्कार, माझे नाव आरव श्रीराम गायकवाड। तर सुरुवातीला मी ओम गायके या विद्यार्थ्याला विनंती करतो की त्यांनी हा मायक्रोस्कोप बनवण्यासाठी कोणतं साहित्य वापरले याची माहिती द्यावी। सर्वप्रथम याला मॅग्निफाइंग ग्लास लागलाय, पुट्टा लागलाय, पन्नी लागली आणि आईस काढे आणि बॅटरी आणि स्विच। बरं, आणि मग हे सर्व साहित्य जमा केल्याच्या नंतर तुम्ही काय कृती केली आरव? आम्ही सर्वप्रथम हा रोल करून घेतला आणि याला मॅग्निफाइंग ग्लास लावला आणि हा एक स्ट्रक्चर तयार केलं। हा याचा बेस आहे आणि हे आईस काढायची पुण्याला याच्यावर पन्नी लावली आणि खालून एक बॅटरी आणि स्विच आणि वरून एक LED लाईट लावलेला आहे। बरं, आता याचे उपयोग काय होतील बरं आशिष? आपण या मायक्रोस्कोपच्या सहाय्याने पाण्यातील बारीक शिरा व आपल्याला जे डोळ्याने दिसत नाही ते बारीक सूक्ष्म बघू शकतो। बरं, सूक्ष्म गोष्टी आपण बघू शकतो। या ठिकाणी आपण बघत आहोत की या विद्यार्थ्यांनी मॅग्निफाइंग ग्लास या ठिकाणी लावला आणि खरोखरच पानामधील शिरा आपण स्पष्टपणे या ठिकाणी बघत आहोत। खूपच सुंदर असा मायक्रोस्कोप या विद्यार्थ्यांनी खरोखरच बनवलेला आहे। मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की विज्ञानातील काही संकल्पना हे विद्यार्थी प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये वापरण्याचा प्रयत्न करत आहेत। हे सर्व विद्यार्थी खूप क्रिएटिव्ह आहेत आणि यांनी हा मायक्रोस्कोप बनवल्याबद्दल यांना परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद।